मंत्री गुलाबराव पाटील यांच्या मतदारसंघातील अवस्था बघून मनसेने दिले निवेदन। सावखेडा शिवार जळगाव येथील कोल्हे हिल्स परिसरातील नागरिक हे नागरी सुविधापासून रस्ते, गटारी, स्ट्रीट लाईट पासून वंचित। सावखेडा शिवारातील कोल्हे हिल्स परिसरामध्ये माऊलीनगर, गोकुळधामनगर, विश्वकर्मा चौक, शिवबानगर, न्यू लक्ष्मी नगर, नवनाथ नगर, साईबाबा मंदिराजवळील परिसर इत्यादी भागातील रहिवासी हे या परिसरामध्ये मागील 12 ते 13 वर्षापासून या परिसरात कायमस्वरूपी राहत आहेत। सदरील परिसर हा आमदार गुलाबराव पाटील, जळगाव जिल्हा पालकमंत्री तथा मंत्री यांच्याच मतदारसंघामध्ये येत असून त्यांचाच मतदारसंघ हा अनेक नागरी सुविधांपासून वंचित राहिलेला आहे। एकीकडे गुलाबराव पाटील हे स्वच्छता व पालकमंत्री असूनच त्यांचेच मतदारसंघात काही एक स्वच्छता आपणास पाहावयास मिळत नसल्याने ते दुसरीकडे काय स्वच्छता करतील असा प्रश्न आता नागरिकांमध्ये दबक्या आवाजात बोलण्यात येत आहे। मागील 13 वर्षापासून परिसरातील रहिवासी असून नियमितपणे सावखेडा ग्रामपंचायतीकडून आकारण्यात येणाऱ्या सर्व करपट्टी, घरपट्टे इत्यादी वेळेवर भरणा करीत असतो। असे असताना अनेक नागरी सुविधांपासून आज पावतो वंचित आहोत। या समस्यांबाबत नागरिकांनी अनेक वेळा निवेदन देऊनही त्यांचा काही एक उपयोग झाला नाही। त्यामुळे शेवटी संबंधित परिसरातील नागरिक यांनी मनसेकडे त्यांची समस्यांबाबत निवेदन व प्रत्यक्ष भेटून माहिती दिली। त्यानंतर सदरील परिसरामध्ये मनसे पदाधिकारी यांनी नागरिकांचे समस्यांबाबत प्रत्यक्ष जाऊन विचारपूस केली असता त्या परिसरात नागरिकांनी त्यांची समस्या पुढील प्रमाणे सांगितल्या। 1. हा परिसर जवळपास 12 ते 13 वर्षापासून रहिवासी परिसर असून सुद्धा या ठिकाणी रहिवाशांसाठी आजपर्यंत पक्का रस्ता नसल्याने रस्त्यावर सतत पाणी जमा होत असते। त्यातच पावसाळ्याच्या दिवसात तर जागोजागी पावसाचे पाणी जमा होऊन रस्त्यावर वापरणे सुद्धा मुश्किल होते। अनेक वेळा टू व्हीलर, लहान मुलांच्या सायकल इत्यादी चिखलात स्लिप होऊन छोटे मोठे अपघात होतात असतात। तसेच बाजूलाच फॉरेस्ट टेकडी असून त्या ठिकाणाहून वाहत येणारे संपूर्ण पावसाचे पाणी हे वरील कॉलनीतील परिसरात येत असते। त्यामुळे सदरील परिसरात कमरेच्या बरोबर पाणी जमा होत असते। सदरील परिसरातील सांडपाण्याचा निचरा होण्यासाठी गटारीची व्यवस्था नाही। त्यामुळे संपूर्ण सांडपाणी रस्त्यावर बाहेर जमा होत असते व त्यावर डासांचा प्रादुर्भाव होत असल्याने अनेक नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून अनेकांना डेंग्यू, मलेरिया इत्यादी आजाराची लागण झालेली आहे। सदरील परिसरातील काही भागात स्ट्रीट लाईट नसल्यामुळे रात्रीच्या वेळी या ठिकाणी वापरणे जिकरीचे होते। त्यातच आजूबाजूला शाळा असून हिवाळ्याच्या दिवसात लवकर अंधार पडत असल्याने मुलांना शाळेत जाण्यासाठी पालकांना स्वतः जावे लागत असते। आमच्या परिसरातील वरील समस्यांची 1. वापरण्यासाठी पक्के रस्ते, 2. सांडपाण्याचा निचरा होण्यासाठी गटारी, 3. स्ट्रीट लाईट। आपण तात्काळ दखल घेऊन आमच्या परिसरात स्वतः प्रत्यक्ष भेट देऊन सदरील समस्या येत्या 10 दिवसाच्या आत मार्गी लावाव्यात अशी मागणी परिसरातील नागरिकांच्या वतीने अधिकारी यांना विनंती करण्यात आली। दरम्यान सदरील समस्या मार्गी न लागल्यास आम्ही सर्व रहिवासी हे त्या विधानसभेला बहिष्कार टाकू। तसेच मनसे सेनातर्फे परिसरातील सर्व महिला, पुरुष यांना सोबत घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढला जाईल व यामुळे काही कायदा व सुव्यवस्था निर्माण झाल्यास त्याला सर्वस्वी प्रशासन जबाबदार राहील असे निवेदनात म्हटले आहे। निवेदन देतेवेळी जनहित जिल्हा संघटक राजेंद्र निकम, जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट जमील देशपांडे, जनहित राज्य उपाध्यक्ष चेतन आढळकर, ग्रामीण जिल्हाध्यक्ष मुकुंदा रोटे, महानगराध्यक्ष विनोद शिंदे, शहराध्यक्ष किरण तडले, उपमहानगराध्यक्ष आशिष सपकाळे, उपशहर अध्यक्ष चेतन पवार, शहर संघटक श्रीकृष्ण मेंगडे, शेतकरी सेना जिल्हाध्यक्ष अविनाश पाटील, जिल्हा उपसंघटक साजन पाटील, शहर सचिव जितेंद्र पाटील, मनसे तालुकाध्यक्ष हेमंत कोळी, तालुका संघटक संदीप मांडोले, मनसे जिल्हाध्यक्ष योगेश पाटील, शेतकरी सेना जिल्हाध्यक्ष अविनाश पाटील, जनहित सचिव भिकन शिंपी, हरिओम सूर्यवंशी, खुशाल ठाकूर, किरण सपकाळे, प्रशांत बाविस्कर, राहुल चव्हाण, दीपक राठोड, गोविंद जाधव, ॲडव्होकेट सागर शिंपी, गणेश नेरकर, निलेश खैरनार, सागर पाटील, अविनाश जोशी, प्रकाश जोशी, आशुतोष जाधव, मिहिर सोनार, किशोर खलसे, अनिल दिघे, सोनू सोनार, रोहित चौधरी, प्रथमेश जोशी, प्रणव चव्हाण, पंकज चौधरी, ऐश्वर्य श्रीरामे, राजू डोंगरे, यावल शहर अध्यक्ष गौरव कोळी, किशोर ननवरे, पदाधिकारी व महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते। धन्यवाद। सांगणार तुम्ही आज कशा संदर्भात निवेदन दिलेलं आहे? आज महाराष्ट्र नवनिर्माण सेना जनहित व विधी विभागातर्फे
ग्रामपंचायत अधीक्षक यांना आज निवेदन देण्यात आलेलं आहे। कोल्हे हिल्स परिसरातील मूलभूत ज्या सुविधा असतात, रस्ते, गटारी वगैरे, स्ट्रीट लाईट वगैरे, आज 15 वर्षापासून त्या ठिकाणी नागरिक राहत आहेत। त्यांनी स्वतःचे घर घेतले, कर दिलेला आहे, घरपट्टी दिलेली आहे, सर्व टॅक्सेस ते आजपर्यंत भरत आहेत। परंतु त्या ठिकाणी जे लोकप्रतिनिधी असतात, आमदार असतात आणि जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री यांचं दुर्लक्ष आहे त्या ठिकाणी। त्यामुळे रस्ते नाही, गटारी नाही, कोणत्याही प्रकारची सुविधा नाही आहे। त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडे हा विषय आल्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलेलं आहे। संबंधित अधिकाऱ्यांनी आम्हाला आश्वासन दिले की लवकरात लवकर आजची आज कमिटी तयार करणार आहे। कमिटीच्या माध्यमातून तुम्हाला पत्र दिलं जाईल आणि त्या कमिटी त्या याच्यावरती काम करेल आणि लवकरात लवकर हा विषय मार्गी लावेल। सांगणार तुम्ही पुढचा पायदंडा काय राहणार तुमचा? आज जे निवेदन दिलेलं आहे कोल्हे हिल्सच्या संदर्भात, तर लवकरात लवकर त्याच्यावरती निर्णय द्यावा आणि त्या नागरिकांना सुविधा पुरवण्यात याव्या। अन्यथा आम्ही महाराष्ट्र निर्माण सेनेतर्फे व जनहित विभागातर्फे मोठं आंदोलन घडवण्यात येईल आणि करण्यात येईल असे आम्ही CO साहेबांना सांगितलेलं आहे। जर त्यांना सुखसुविधा 7 दिवसांमध्ये उपलब्ध करून नाही दिल्या तर त्या रहिवाशांना घेऊन महाराष्ट्र नवनिर्माण सेना त्या परिसरामध्ये येत्या विधानसभेमध्ये मतदानावर बहिष्कार टाकण्याचं काम करेल। निष्क्रिय सगळं प्रशासन आहे, हे ग्रामपंचायत विभागाचं प्रशासन अतिशय झोपलेलं प्रशासन आहे। आत्ता आल्यानंतर त्यांनी आम्हाला सांगितलं की आम्ही याच्यावर तातडीने कमिटी बनवतो, आरोग्य अधिकाऱ्याचा एक आरोग्य अधिकारी घेतो, एक इंजिनियर घेतो। आम्ही जेव्हा सांगू तेव्हा ते काम करतील। जनतेने याच्याकरताच लोकांना टॅक्सेस द्या, महापालिकेला किंवा ग्रामपंचायत प्रशासनाला टॅक्सेस द्यायचे का, हा मोठा प्रश्न आहे। जनतेचं कोणी ऐकत नाही, म्हणून लोकप्रतिनिधींना आणि रस्त्यावर इथं यावं लागतं। महाराष्ट्र नवनिर्माण सेना याच्याकरता कटिबद्ध आहे। जर त्या लोकांना न्याय नाही मिळाला तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना आपल्या परीने, महापालिका प्रशासन असू देत किंवा ग्रामपंचायत प्रशासन असू देत, या दोघांना धडा शिकवण्याचं काम महाराष्ट्र नवनिर्माण सेना जनहित कक्षाच्या माध्यमातून करेल, असं आज सांगावं वाटतं।